चंद्रनाळ या आमच्या नुकत्याच घडलेल्या प्रदर्शनाविषयी मला आपणास काही सांगायचं आहे. चंद्रनाळ हे नाव मी का दिले याच्यामागेही काही विशिष्ट कारणे आहेत. मी ज्यावेळेला चंद्रपूरला गेलो त्यावेळेला तिथे उन्हाचा तडाखा दिवसभर एवढा असतो की कोणीही दिवसा सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत बाहेर पडत नाही. मग तो शेतमजूर असो किंवा काम करणारा माणूस असो. त्याच्यामुळे जे काम करण्याची वेळ आहे ती संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत किंवा पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत अशी असते. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार आला की या प्रदर्शनाचे नाव चंद्रनाळ दिले तर त्यांचा चंद्राशी असलेला संबंध किंवा शांततेशी असलेला संबंध या प्रदर्शनातून मला दिसेल. आपल्यासमोर जे आत्ता चित्र आहे ते माझ्या मनातलं चंद्रपूर या दृष्टीने मी काढलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वरती पूर्ण अंधारमय वातावरण दिसेल, जे तिथल्या ज्या औष्णिक केंद्र आहेत त्याच्यातून धूळ निघून पूर्ण सूर्यसुद्धा काळवंडलेला आहे असं माझ्या मनात चित्र काढताना होतं. परंतु खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण चंद्रपुरामध्ये रंगबिरंगी तुम्हाला लाईट दिसतील. आणि त्याचे कारण म्हणजे चंद्रपुरामध्ये जे कल्चर आहे किंवा त्यांची सांस्कृतिक प्रोग्राम करतात त्याच्या आनंदाचं वातावरण तिथं आहे. मला तिथं कोणीही असा एकही माणूस दिसला नाही की जो तिथल्या त्या वातावरणाशी निगडीत काहीतरी बोलतो. ते त्यांच्या आनंदात जीवन घालवत होते असे या चित्राचे वर्णन मी केले आहे. या माझ्या दुसऱ्या चित्रामध्ये आदिवासींचं जे आयुष्य औष्णिक केंद्र आणि कोळशांच्या खाणीमुळे भरकटत चाललेलं आहे ते दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. एकंदरीतच संपूर्ण त्यांचे आयुष्य या प्रकरणात उद्ध्वस्त झालेले आहे. तिथे कुठेही हिरवा कलर तुम्हाला दिसणार नाही. आणि हे उद्ध्वस्त आयुष्य म्हणजे त्यांचं सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा आणि जीवनसुद्धा. या तिसऱ्या चित्रामध्ये हे मांडणी चित्र म्हणून मी तुमच्यासमोर आणत आहे. आणि याच्यामध्ये मी एक असा प्रयत्न केला आहे की त्या आदिवासींच्या समोर फक्त रात्री अवकाश दिसत आहे, चंद्र दिसत आहे, ज्याची शांतता त्यांना जन्मभर लाभते आहे. परंतु कोळशाच्या राखेमुळे या सर्व गोष्टी त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि त्याच्यातूनसुद्धा ते काही शेती करून बघत आहेत, काही त्याच्यातून उगवतं का ते बघत आहेत. आणि त्यांना त्याचा काहीही उपयोग होत नाही हे लक्षात येऊनसुद्धा ते वारंवार तसे कष्ट करत असतात. म्हणजे त्यांच्याकडनं मला एक त्याच्यातून शिकता आलं की कुठल्याही परिस्थितीत जगण्याची आपली क्रिया आहे ती थांबवता आपण कामा नये. आणि हेच मला वाटतं मी त्यांच्याकडनं शिकलेली मोठी गोष्ट आहे. हे जे दिसतं ते माझं दुसरे मांडणी शिल्प किंवा इन्स्टॉलेशन म्हणता येईल. चंद्रपूरच्या ज्या कलाकारांची मी कामं बघितली ज्याच्यामध्ये कलात्मकता खूप ठासून भरलेली होती त्याला माझ्याही मनात चंद्रपुरात बघून काही येते का ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न याच्यातून केलेला आहे. खाली जे कोळसा आणि बाकीचा ग्रे कलर आहे त्याच्यामधून मला चंद्रपूरमधली उष्णता किंवा सूर्याची दाहकता दाखवायची. आणि वरचा जो कोपरा तुम्हाला दिसतोय पूर्ण सूर्याच्या एका टोकाचा ऑरेंज कलरचा त्याच्यातून वरतून आग ओकणारा सूर्य असं मला दाखवायचं. आणि मागं जो मी वर्तमानपत्रावर काळ्या रेषा किंवा आखणी केलेली आहे त्याचं असं मला सांगायचं आहे की त्यांचं जे आदिवासींचं वर्तमान आहे, जे कालच्या घटना आहेत त्याच्यावरनं पूर्णपणे चाकं फिरून त्यांचं वर्तमान झाकलं गेलेलं आहे किंवा पुसून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे त्यांना आता पुढचा वर्तमानच राहिलेलं नाही, जगण्याचं काही कारण दिसत नाही असं मला या इन्स्टॉलेशनमधून दाखवायचं आहे. या चित्राची सुरुवात खरं या लाकडाच्या तुकड्याने झाली. मी ज्यावेळेला का या चंद्रपूरच्या एक्झिबिशनचा 2-3 महिने विचार करत होतो त्याला एके दिवशी रस्त्यावरनं चालताना हा तुकडा मला दिसला. आणि हा उचलून घरी आणल्यानंतर याची रचना कुठल्या पद्धतीने करायची हे माझ्या लक्षात येत नव्हतं. परंतु चंद्रपूरची धूळ, तिथली उष्णता, त्यांना होणारे पोटाचे त्वचेचे विचार आणि दूषित पाणी याचा एकंदरीत परिणाम या केवळ राखेमुळे किंवा कोळशामुळे होतो असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी या मागील ग्राफिक पद्धतीच्या चित्राची आखणी केली. आणि त्याच्यावर हा कोळशाचा तुकडा अधोतरी लटकवला की ज्याच्यामुळे मला असं दाखवतं की कोळशाचा एक तुकडासुद्धा सूर्याला खाऊन टाकतो आहे. म्हणजे त्याची उष्णता ही सूर्यालासुद्धा खाऊन टाकतो आहे असं माझ्या चित्रातून मला दर्शवायचे आहे.
मी प्राजक्ता मेस्त्री. तरडे सरांनी मला चंद्रपूरला जाऊन आल्यावर काही माहिती दिली. तर असं जाणवलं की तिथली जी माती किंवा जी ॲटमॉस्फिअर आहे ते सगळं डिहायड्रेट झालं आहे. तर मी म्हणून त्या विषयाला, माझ्या इन्स्टॉलेशनला नाव दिलं डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या मातीतलं किंवा तिकडे जे जनजीवन आहे, म्हणजे मानव जीवन किंवा प्राणी, सगळ्यांचंच डिहायड्रेशन होत आहे. आणि त्या विषयाला धरून हे ऑरेंज कापड जे आहे ते इंडिकेट करतं तिकडे असणारी हीट, आणि ती मी साईडनं जे आहे ती बर्न केलं आहे. आणि त्याच्यावरती हा मातीचा एक पदर आहे, म्हणजे त्याच्यावर असणारे सगळे दगड किंवा छोटे बारीक कण, त्यांचा एक लेयर कसा असू शकेल त्याचा एक तो मी लेयर घेतलेला आहे. आणि खाली आहेत हे मानवाकृती. तर मानवाकृती इंडिकेशन हे करतं की ते त्यांच्याशी पूर्ण त्या ॲटमॉस्फिअरमध्ये मिळून मिसळून गेलेले आहेत. आणि ह्या मानवाकृती मेटलच्या केलेल्या आहेत की ज्या काही चमकत आहेत, काही न चमकत आहेत. म्हणजे की आपण इमॅजिन नाही करू शकत की तिकडे काय परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला तिकडच्या माणसांचं काय हाल असतील ते कळत नाही. आणि वरती हे जे दाखवले आहेत ते टेराकोटाच्या प्लेट्स आहेत. तर कुठेतरी आपण मातीशी जुळलेलो असतो कशा ना कशा प्रकारे. तर ही जी चंद्रनाळ आहे ती आपण मातीची नाळ जुळलेली आहे आपली, त्यासाठी हे इन्स्टॉलेशन आहे. थँक्यू.